डिजिटल युगात जिथे नाती मोबाईलच्या स्क्रीनवर जुळतात आणि एका क्लिकवर तुटतात, तिथेच एक अशी प्रेम कहाणी आहे जी काळ, अंतर आणि सामाजिक बंधनांना छेद देत आजही लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. ही कहाणी आहे ओडिशामधील एका दलित कुटुंबात जन्मलेल्या कलाकाराची, प्रद्युमन कुमार महानंदिया म्हणजेच पीके यांची. ही फक्त प्रेमकथा नाही, ही आहे अपमानातून उभं राहिलेलं आत्मबळ आणि सायकलवरून 7 समुद्र पार केलेल्या विश्वासाची गोष्ट. मित्रांनो, पीके यांचं बालपण अत्यंत हालाखीचं होतं. समाजातील जातीय भेदभाव यांच्या आयुष्याचा रोजचा अनुभव होता. शाळेत इतर मुलांसोबत बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यांना अच्युत म्हणून हाक मारली जायची. मंदिराच्या आसपास गेले की दगडफेक केली जायची. पण याच अपमानातून त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी एक घटना घडली. एके दिवशी त्यांच्या आईने त्यांची गुलेल जाळून टाकली आणि म्हणाली, "दगड परत फेकू नकोस, ते साठव, त्यांच्यात सीड्या बनव." ही शिकवण त्यांच्या आयुष्याचं तत्व बनली. कलेवर असलेल्या प्रेमामुळे पीके पुढे जात राहिले. कलेच्या जोरावर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. खल्लिकोटे कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट्स, शांतिनिकेतन आणि पुढे दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट असा त्यांचा प्रवास सुरू झाला. सन 1975 दिल्लीमध्ये इमर्जन्सीचा काळ होता. कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये पीके लोकांचे स्केच काढायचे. 10 मिनिटात 10 रुपये हाच त्यांचा दर. याच ठिकाणी एक दिवस 19 वर्षाची स्वीडिश तरुणी आली, चार्लोट ऑन शेडविल. सुनेरे केस, निळे डोळे आणि कुतूहलाने भरलेली नजर. पहिल्याच भेटीत पीके इतके घाबरले की स्केच पूर्णच होऊ शकला नाही. पण चार्लोट दुसऱ्या दिवशी पुन्हा आली, तिसऱ्या दिवशीही. भाषा वेगळी होती, संस्कृती वेगळी होती, पण मनाची भाषा एकच होती. पीके यांनी तिची रास विचारली. उत्तर होतं ऋषभ. त्यांच्या आईने लहानपणी सांगितलेली भविष्यवाणी आठवली. तुझी पत्नी ऋषभ राशीची असेल, दूर देशाहून येईल आणि संगीत जाणणारी असेल. चार्लोट पियानो वाजवायची. तेवढ्यात पीके सहज म्हणाले, तुम्हीच माझी जीवनसाथी आहात. हे आकाशात लिहिलेलं आहे. आणि अशी सुरू झाली त्यांची प्रेम कहाणी. चार्लोटने पीकेच्या गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. साडी नेसून ती गंधापाडा येथे त्यांच्या कुटुंबाला भेटली. ओडिसा परंपरेनुसार दोघांचं लग्न झालं. कोणार्क मंदिरालाही त्यांनी भेट दिली. पण सुख फार काळ टिकणार नव्हतं. चार्लोटला शिक्षणासाठी स्वीडनला परत जावं लागलं. तिने पीकेंना सोबत येण्याची विनंती केली. तिकीट देण्याचीही तयारी दाखवली. पण पीके म्हणाले, मी स्वतः येईल, तू फक्त वाट बघ. जानेवारी 1977 मध्ये $80 एक जुनी सायकल आणि प्रेमात मन घेऊन पीकेंचा प्रवास सुरू झाला. 22 जानेवारीला दिल्लीहून त्यांनी प्रवास सुरू केला. 11,000 किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास. भारत, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, युरोप. रोज साधारण 70 किलोमीटर सायकल चालवायचे. रस्त्याच्या कडेला झोप, लोकांनी दिलेले अन्न खायचे, खर्चासाठी रेखाचित्र रेखाटायचे. या मोठ्या प्रवासात त्यांचे पाय दुखायचे, शरीर थकले, पण मनात प्रेमाची ऊर्जा होती. अखेर 28 मे 1977 रोजी 4 महिने 3 आठवड्यानंतर पीके स्वीडनला पोहोचले. अधिकाऱ्यांना विश्वास बसत नव्हता. चार्लोटला बोलवण्यात आले. दोघे समोरासमोर आले. शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. चार्लोटच्या कुटुंबाने हे प्रेम स्वीकारलं. अधिकृत विवाह झाला. 2 मुले झाली, सिद्धार्थ आणि यमेले. पीके यांनी स्वीडनमध्ये कला आणि योग शिकवायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांना प्रतिष्ठित नॉर्डिक सन्मान मिळाला. ते स्वीडन सरकारचे कला संस्कृती सल्लागारही राहिले. या प्रेमकथेवर द सायकल ऑफ लव्ह ही डॉक्युमेंटरी तयार झाली. ऑस्कर विजेते दिग्दर्शक ऑर्लिंडो ऑन आयसिडेल यांनी ती दिग्दर्शित केली. या प्रकल्पाशी प्रियंका चोपडा आणि निक जॉनस जोडले गेले. पीके म्हणतात, ज्या दिवशी मला वर्गाबाहेर बसवलं गेलं, त्या अपमानाने मला मजबूत केलं. आज त्यांची कथा सांगते, प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, ते त्याग, विश्वास आणि धैर्य मागतं. जिथे आज नाती व्हर्च्युअल झाली आहेत, तिथे सायकलवरून 7 समुद्र पार केलेलं हे प्रेम आपल्याला आठवण करून देतं, खरं प्रेम आजही जिवंत आहे, फक्त ते निभवण्याचं धैर्य लागतं. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही प्रेमकथा? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच भन्नाट प्रेम कहाण्या पाहण्यासाठी फिलिंग्स मनातल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.